साऊथ अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया अँड अंटार्क्टिका. अँड फोर्थ ओशियन्समध्ये पॅसिफिक ओशन्स आहे तुमचा. त्याच्यानंतर इंडियन ओशन, अटलांटिक ओशन्स अँड आर्टिक ओशन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, आता 11th अँड 12th मध्ये जॉग्राफी स्टडी करत असताना आपण 2 पार्टमध्ये स्टडी करतो. नंबर 1 फिजिकल जॉग्राफी अँड सेकंड इज ह्युमन जॉग्राफी, म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरा आहे मानवी भूगोल. आता याच्या सब ब्रांचेस आहेत त्या जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी, बायोजॉग्राफी, सॉइल जॉग्राफी अँड ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्राफी. या सगळ्या त्याच्या सब ब्रांचेस आहेत. सेम ॲज इट इज ह्युमन जॉग्राफीच्या पण इकडे आपल्याला काही ब्रांचेस दिसून येतात, सब ब्रांचेस. ओके, तर ह्या सगळ्या अभ्यासणार आहोत आपण 11th अँड 12th मध्ये. याचं बेसिक कन्सेप्ट जी काही आहे की नाही ती तुम्हाला आहे 11th अँड 12th मध्ये. नेक्स्ट आहे बघा अर्थ इंटेरियर पार्ट. जसं आपल्याला पृथ्वीवरती काही पार्ट दिसून येतात की नाही, पृथ्वीवरती लेयर्स आहेत. किती लेयर्स आहेत माहिती कोणाला? 7 5 लेयर्स आहेत. तसेच आपल्याला इंटिरियर पार्टमध्ये सुद्धा 3 लेयर्स दिसून येतात. किती लेयर्स आहे? 3 लेयर्स आहे. इंटेरियर मीन्स सरफेसच्या मध्ये. तर ते 3 पार्ट्स कोणते? नंबर 1 लिथोस्फिअर्स, मराठीत आपण त्याला म्हणतो शिलावरण. नंबर 1 कोणतं आहे? लिथोस्फिअर्स मीन्स शिलावरण. सेकंड इज मॅटल. सेकंड कोणतं आहे? मॅटल. मॅटल मीन्स त्याला आपण म्हणतो. सेकंड कोणतं आहे? प्रावरण. थर्ड आहे कोर. कोर और निफे, मराठीत सेम ॲज इट्स निफे असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने 3 याच्यामध्ये हे डिवाइड होताना दिसून येत आहे. आणि ज्या काही मुवमेंट्स तुम्हाला होताना दिसतात त्या अशा पद्धतीने होत असतात. बघा आता सरफेसवरती आपल्याला वेगवेगळे मुवमेंट जाणवतात, होतात की नाही? अर्थक्वेक होतो. कसा होतो? फक्त माहिती की अर्थक्वेक ही कन्सेप्ट आहे. भूकंप, भूकंप माहिती आहे सगळ्यांना, ज्वालामुखी उतरे. पण कसं होतं ॲक्च्युअलमध्ये ते काही आपल्याला नॉलेज नाही. तर ती सगळी माहिती भेटते ह्या लेसनमध्ये. ओके, नेक्स्ट आहे आता जो आपला लेसन आहे त्याच्यातलं थोडं बेसिक तुम्हाला सांगते. जे लेसन आपण स्टडी करतो की नाही त्याच्यातलं काही बेसिक आहे. फर्स्ट आपण अभ्यासणार आहोत वेदरिंग. ओके, पहिला जो लेसन आहे तुमचा अर्थ मुवमेंटवरती आहे, म्हणजे भू हालचाली. आणि त्याच्यातली जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे वेदरिंग, मास वेस्टिंग. तर वेदरिंग बघा हे तुम्हाला काही डायग्राम्स इथे दिसत आहेत. हे जे काही शेप्स वगैरे आहे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये बघितलेले पाहिलेले आहेत का? रॉक्समध्ये डिफरन्स बघितलेले ना? एकसारखे रॉक्स तुम्हाला दिसतात का? खडक सगळीकडे एकसारखे आहे का? नाही. तर तो कसा वेगळा दिसून येतो किंवा त्याचे ॲक्च्युअलमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, का चेंज झाले त्याच्यामध्ये, तर ते सगळे आपण वेदरिंगमध्ये अभ्यासत असतो. ते कशात पाहतो आपण? वेदरिंगमध्ये पाहत असतो. कन्सेप्ट क्लिअर आहे? आता रॉकचे 3 टाईप्स आहे. किती टाईप्स आहे? 3 टाईप्स आहे. igneous rocks. ओके, सेकंड इज मेटामॉर्फिक अँड थर्ड इज कोण सांगेल? आहे का लक्षात? बघा पहिलं आहे अग्निजन्य खडक मीन्स igneous rock. सेकंड इज मेटामॉर्फिक रॉक मीन्स त्याला आपण म्हणतो स्तरित खडक, रूपांतरित खडक. ओके, आणि तिसरं आहे गाळाचे खडक किंवा स्तरित खडक. अशा पद्धतीने 3 प्रकार आपल्याला रॉकचे दिसून येतात. किती प्रकारे? 3 प्रकारे. तर आपला जो महाराष्ट्र प्लेट्यू आहे, महाराष्ट्र ॲक्च्युअलमध्ये काय एक प्रकारचं प्लेट्यू आहे. ओके, महाराष्ट्र ॲक्च्युअलमध्ये काय एक प्रकारचं, बरोबर आहे? कोणतं याचं बनलेलं आहे ते? महाराष्ट्राचं जे काही खडक आहे ते कोणत्या प्रकारचं खडक आहे माहिती आहे? महाराष्ट्रावरती राहतात की नाही तुम्ही, हा कोणता खडक आहे माहिती असेल आपण? ते तुम्हाला MPSC UPSC मध्ये पण विचारतात. हा ॲक्च्युअल igneous रॉक आहे. कोणता रॉक आहे? igneous रॉक मीन्स अग्निजन्य खडक. आणि याला प्रायमरी रॉक असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रायमरी रॉक. ओके, म्हणजे प्राथमिक खडक. कन्सेप्ट क्लिअर आहे? ओके, डन.